मुंबई महानगरपालिकेतील रस्ते घोटाळा प्रकरणातील आरोपी असलेल्या मुंबई महापालिकेच्या 3 अभियंत्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले। मात्र या आरोपपत्रात महत्त्वाच्या कलमांचा समावेशच झालेला नसल्याची बाब समोर आली आहे। 467 आणि 420 ही फसवणुकीची कलम आरोपपत्रातून वगळण्यात आली आहेत, तर 120 ब म्हणजेच कटकारस्थान रचना या एकाच कलमाचा समावेश करण्यात आला आहे। त्यामुळे रस्ते घोटाळा प्रकरणाच्या आरोपींना पाठीशी घातल्याचं दिसून येतंय। या घोटाळा प्रकरणी 26 जणांना अटक करण्यात आली असून यातील बीएमसीचे हे 3 अधिकारी सध्या तुरुंगात आहेत, तर बाकीचे कंत्राटदार आणि त्यांचे कर्मचारी जामिनावर बाहेर आहेत। जेवढे पुरावे उपलब्ध झाले त्या आधारावरच आरोपपत्र दाखल करण्यात आले असं पोलिसांनी म्हटलंय। जेव्हा एखादा रोड तयार होतो त्यावेळेला त्या रोडवर सुपरवाइज करण्याची जबाबदारी ही त्या रोड इंजिनियरची असते, असिस्टंट इंजिनियरची असते आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची असते। आणि त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियरकडनं ती डायरेक्ट अकाउंट्स डिपार्टमेंटला जाते। त्यामुळे चीफ इंजिनियर किंवा डेप्युटी चीफ इंजिनियर यांचा रोल कुठेही पोलिसांना आढळला नाही, त्यामुळे ती कलम काढली। गुन्ह्याचा तपास करत असताना जो काय पुरावा हाती घेण्यात आलेला आहे, जे काय कागदपत्र प्राप्त करण्यात आलेले आहेत, त्या कागदपत्रावरून पुराव्यावरून हे जे अटक केलेले लोक आहेत यांचा रोल निष्पन्न करून त्याप्रमाणे त्यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।